मित्रांनो, पुण्यामध्ये आता इतकी वाहनं झाली आहेत की नंबर प्लेटच संपलेला आहे. होय, हे आपलं भारतातलं दुसरं शहर ठरलेलं आहे. याच्या आधी हा मान दिल्लीने पटकावला होता. खरं पाहिलं तर ही काही अभिमानास्पद गोष्ट नाहीच आहे. त्याला बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते फेस करायला भेटतात. सगळ्यात पहिलं म्हणजे पॉप्युलेशन वाढ, त्याचप्रमाणे रस्त्यावरची ट्रॅफिक, सिग्नलवरची गोंधळ, गर्दी, असे भरपूर प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला फेस करावं लागतात. मी तुम्हाला एक रिसेंट जो डेटा आहे तो आता मी सांगणार आहे. पुण्यामध्ये 2025 नंतरचा जो रिसेंट डेटा आहे, MH12 पुणे सिटीसाठी 43 लाख व्हेकल्स जे आहेत ते टोटल रजिस्टर आपल्याला पाहायला मिळतात. MH14 पिंपरी चिंचवडमध्ये 25 लाख व्हेकल्स टोटल आहेत आणि MH42 म्हणजे बारामतीसाठी जवळपास 6 लाख व्हेकल्स. अशा ह्या एका पुणे जिल्ह्यात फक्त 74 लाखांपेक्षा जास्त वाहनांची नोंद झालेली आहे. आणि मागच्या वर्षी जर बघायला गेलं तर पुण्यामध्ये जवळपास 3 लाख वाहनांची नोंद झालेली आहे 12 महिन्यात. म्हणजे जवळपास दररोज 900 वाहनं जे आहेत ते रोडवर एंट्री करत आहेत. हा डेटा खूपच धक्कादायक आहे, कारण की एवढे वाहनं जर डेली आपल्याला वाढ होत आहेत एका शहरामध्ये, त्याप्रमाणे रस्त्यांची वाढ झालेली नाही आहे, सिग्नलचं व्यवस्थापन नीट नाही आहे, शहरात ट्रॅफिकचे जे काही 3-13 वाजलेले आहेत, तुम्ही प्रत्येकाला माहितीच आहे काय समस्या आहे ट्रॅफिकच्या. 4 ते 5 किलोमीटर प्रवास करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला 1 ते 1.5 ताससुद्धा लागतो. पेठ एरियामध्ये असेल किंवा इकडे शिवाजीनगरच्या भागात खूप जास्त जे आहे ते आपल्याला ट्रॅफिकचे जे समस्या आहे ती फेस करावं लागते. पण याचं सगळ्यात पहिलं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते तेवढं रिलायबल नाही. पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचे आपल्याला 2 मीडियम आहेत. एक म्हणजे PMPL आणि दुसरं पुणे मेट्रो. PMPLचं जाळं आपल्या पुणे शहरात संपूर्ण पसरलेलं आहे, परंतु त्याचे जे टाईम टेबल आहे ते काही बसेसची 1 तासाला आहे, काहींच्या 2 तासाला आहे. तर जी काही वारंवारिता आहे ती खूप लॉंग टेन्युअर आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एवढा वेळ थांबायची नसते मानसिकता, आणि साहजिकच आहे कारण की प्रत्येकाला ऑफिसला जायची घाई आहे, कामाला जायची घाई आहे, तर ते एवढा वेळ थांबू शकत नाही. दुसरी गोष्ट, मेट्रोचं जे काही आपल्या पुण्यामध्ये आत्ता चांगली मेट्रो आहे. आय एम नॉट सेइंग की मेट्रो खराब आहे. रामवाडी ते इकडे वनाजपर्यंतची मेट्रो चालते, तीच पुढे लवकरात लवकर जे आहे ते शिवाजीनगर ते हिंजवडी एक्सटेंड झाली तर खूप मोठ्या प्रमाणात जे IT इंजिनियर्स आहेत त्यांना दिलासा देणारे होणारच आहे. आपण बघू शकता संध्याकाळच्या वेळे किंवा सकाळी हिंजवडी किंवा पूर्ण जो काही तिथलं चौक, वाकड चौक आहे, किती ट्रॅफिक आपल्याला जे आहे ते पाहायला मिळते. डेली या ठिकाणी हजारो लाखो इंजिनियर्स जे आहेत ते ट्रॅफिक, त्याला पर्सनल व्हेकल पाहिजे. प्रत्येकाच्या घरात 2 ते 3 गाड्या आता सर्रास पाहायला मिळत आहेत. हे खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी पुण्यात वाढलेलं आहे. यामुळे ट्रॅफिक कंजेशन वाढत आहे, पॉप्युलेशन वाढलेले आहे आणि याला जबाबदार आपण सर्वच आहोत. असं नाही की मी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी बोलतोय. मित्रांनो, मी सुद्धा बाहेरचाच आलेलो आहे पुण्यात. सरळ गोष्ट आहे, आपल्या भागामध्ये जर तेवढ्या प्रमाणात उद्योगधंदे आपल्याला मिळत नसतील किंवा डेव्हलपमेंट होत नसेल, ग्रोथ होत नसेल, तर नक्कीच आपल्याला दुसरीकडे जावं लागतं. आणि पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत, फॉरेनच्या कंपन्या आहेत, MIDC आहेत. तर जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्याच प्रकारचे जे काही विद्यार्थी आहेत, मग डॉक्टर असो, इंजिनियर असो, CA असो, MBA, प्रत्येक स्तरावरचे जे काही मुलं आहेत, मुली आहेत, आज पुण्यात ट्रान्सफर होत आहेत. त्याच्यामुळे शहराची कॅपॅसिटी जवळपास संपलेली आहे. तुम्ही बघू शकता रस्ते अरुंद पडलेले आहेत. आता कुठेच फेर रस्ते करता येणं शक्य नाही, कारण की तेवढी जागेच नाही आहे शहरामध्ये. तर हा खूप मोठा एक प्रॉब्लेम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. 74 लाख व्हेकल म्हणजे इट इज टू मच. आपण बघू शकतो एखाद्या देशामध्ये पॉप्युलेशनसुद्धा नाही आहे एवढी. आपण जर आफ्रिकन कंट्रीज किंवा युरोपियन कंट्रीज बघितलं, फक्त आपल्या पुण्यात तेवढ्या बाईक्स आणि कार झालेल्या आहेत. बाईकचा पण डेटा माझ्याकडे आहे. टोटल किती बाईक आहेत मी तुम्हाला सांगतो. 29 लाख जे आहे ते 2 व्हीलर आहेत. 9 लाखांपेक्षा जास्त पुणे शहरामध्ये कार आहेत आणि 1.4 लाख ऑटो आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे 43,55,380 वाहनांची जी आहे ते RTO मान्य नोंद आहे पुणे शहराच्या एरियामध्ये. संपूर्ण MH14 साठी देखील 25 लाख वाहनांची नोंद झालेली आहे. आणि AAA सिरीज जी आहे ते आता लॉन्च होणार आहे दिल्ली पाठोपाठ आता पुण्यामध्ये. हे खूप भयानक स्थिती जी आहे ते पुणे शहराची आता होणारच आहे. मी तर नक्की म्हणेल जी हिंजवडीची मेट्रो आहे ती लवकरात लवकर चालू झाली पाहिजे. त्यामुळे जे लोकांना 2 व्हीलरवर यावं लागतं आहे ते मेट्रोद्वारे त्यांच्या ऑफिसला प्रवास करतील. खूप सोयीस्कर आणि सोपा प्रवास होणार आहे मेट्रोचा. लवकरात लवकर ह्या गोष्टी चालू झाल्या तर सर्वांनाच कन्व्हिनियंट होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण जे व्हिडिओज आहेत किंवा ज्या काही समस्या आपण प्रत्येक शहरामध्ये आता पाहत आहोत ना, त्यावर मी नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर ते पुण्यामध्ये राहत असतील तर त्यांना देखील या सर्व समस्यांचा जो पाडा आहे तो त्यांना वाचून दाखवा. नक्कीच त्यांना देखील कळणार आहे की आपण किती मोठ्या ट्रॅपमध्ये फसलेलो आहोत. आता आपण बघतोय किती वॉर चालू आहे, त्यामुळे पेट्रोलचं देखील कंजेशन होत आहे. सो N नंबर ऑफ प्रॉब्लेम्स जे आहेत ते रोडवर आता आपल्याला पाहायला मिळतच आहेत. थँक्यू सो मच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.